पळायला रस्ता मोकळा ठेवा. भाई काय चाललंय अजून कोणालाच माहित नाही. काय सगळं कन्फ्युजन मध्ये काय करायचं होतं काय नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. मग सगळ्यांना जय जय रामकृष्ण हरी माझ्याकडून. आणि आता सकाळचे ना 6 वाजलेत. आपल्याला जिमला जायचं होतं पण ऍक्च्युली ना 9 वाजता एक आपलं वर्कशॉप पण आहे, क्लास आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये. तर तिकडे जायचंय, त्याच्यामुळे मला यायला उशीर होईल. त्याच्यामुळे मी आता ते कॅन्सल केले. पण आता ग्राउंडला चाललेलं आहे. तसं पण आज आपलं बॅक बायसेप आहे. ग्राउंडवर आपले ते अँगल बार आहे ना, तिकडेच ते कम्प्लीट करू. पावसाचं वातावरण वाटतंय पण काय आलं नाही अजून. चला जाऊया मग. मित्रांनो, मी आता ग्राउंडवर आलोय आणि हलका हलका पाऊस चालू झाला रे. आता तिथं वरती जिथं जागा आहे तिथे जावं लागणार आहे एक्सरसाइज करायला. पण तिथं पण पोरं दिसते ऑलरेडी कॉलेजची. मी बघू शकता इकडे तुम्ही वातावरण, भाई खतरनाक. दत्तान दत्तान दत्तान. चला आता एक्सरसाइज वगैरे स्टार्ट करू. कारण नो खाली चिखल असल्यामुळे ना आता पाय घसारता राहिलाय. त्याच्यामुळे ना जरा आता फरशीवर आलोय. तिकडे पण बघू शकता माझं तुम्ही, सगळा चिखल झालाय. टोटल चिखल झालेला आहे. जेवढं जमतोय तेवढं तरी एक्सरसाइज करून घेऊ, अंग तरी मोकळं होईल नाही का. चलो तिथेच मांडू आपलं ट्रायपॉड आता. भाई एवढं हार्ड आहे ना जिम मध्ये. आपल्याला ते पुलअप्स मारायला काय आपण 20-25 मारतो, पण जेव्हा स्वतःचं वेट स्वतःला उचलायला लागतं ना त्या हातांनी, तेव्हा कळतं की आपले आर्म किती वीक आहे. 5-6 मारता येत नाही मला. विचार करा म्हणजे बघा किती पुअर कंडिशन आहे. चल चले कहीं मुझको तुम के कहीं आसमान ख्वाब है तो रे. पाऊस आला रे, पाऊस आला. चला मस्त झाला योगा. त्याला शर्ट पण लय मारला. राहू दे, शर्ट धुता येईल. अभिजित भाव 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 भाव. चला आपला एक्सरसाइज वगैरे योगा जे काय ते ना झालंय. जवळपास 1 तास होतो ग्राउंडवर. आता चाललोय रूमला, निघूया चला. अरे भाई काय हलका हलका ऊन पडलंय, कवळं नाही का. इतकं भारी वाटतं ना मध्ये मध्ये ऊन पडल्यावर. आणि त्यात आपण एक्सरसाइज केला असतो. क्रेझी सीन भाई, खरंच क्रेझी. तर मित्रांनो रेडी झाले आपल्या वर्कशॉपला जायला. 9:15 झालेत. खाली नाश्त्याला इडली आहे
इडली सांबार खाऊया. मला आवडत नाही पण आता काय खावं लागेल. थोडं हलकं खाल्लेलंच बरं आहे सकाळी. मस्त नाश्ता करू आणि निघूया मग. आता काय सगळे कामाला लागले ज्याचे बघाय. आपले हे सगळे साफसफाई कर्मचारी ते पण आलेत. आपण पण आपल्या जॉबला जाऊ. प्रत्येकाचा इथे जॉब आहे रे. चलो. चार्जर ठेवला ना व्यवस्थित. येस, ऑल क्लिअर. ऑल क्लिअर. चलो. But now you are already knowing that these things need to be used. So what is so now what is the second most damaged? Or if there is a deep tissue injury, will the patient will cooperate with you? Patient will cooperate with you? No, because there is already damage has been occurred. गर्दी बघा गर्दी. आकाश भाऊने आपल्यासाठी खास लेमन टी आणलाय. मित्रांनो बघ कसे बसले ते बघा पुढे. भाई ने हमको चाय भी वाटा है भाई. तूने नाश्ता वगैरे केला? चला ना आता आतमध्ये. टी ब्रेक वगैरे झालेला आहे. ए भाई तुला समजते का काही दिवसांनी तरच व्हिडिओ मध्ये याला. आता मी कट करावं लागेल मला सगळं. मित्रांनो टी ब्रेक झालाय आणि आता परत लेक्चरला आहे ना स्टार्ट होते. भाई कुछ तो लफड़ा हो गया माइक का. It is estimated that post-operative pressure injuries occur in 19% of surgical patients, with only 5% of injuries visible within 24 hours. We need to consider the key risk factors when preventing hospital. We can confront the hidden crisis of pressure injuries in the operating room and make a difference. Please apply the dressing properly. भाई खतरनाक चालू आहे. लग्न करायचं पुढच्या जाणार आहे. आरती गेली पोरगी. आरतीकडे गेले. आरशा पळ. तुला जायचं भाई. संगीत खुर्ची झाली इथे थोडक्यात. अरे जाओ. हाय करा. अरे किसका? हाय करा ना. आपण एन्जॉय करते. भाई काय चाललंय अजून कोणालाच माहित नाही. काय सगळं कन्फ्युजन मध्ये काय करायचं होतं काय नाही. हा जाऊ दे उलटे चांगले फेमस असेल. ते अरे 1 minute is already done. ठीक आहे चालेल. नुसतं ठेवलं तरी चालेल कारण तुम्हाला कारण Team, you can help them, huh? Done? Done? Everyone, can we clap for them? अरे कमी खा रे. हा तर मित्रांनो जस्ट आता आहे ना वर्कशॉप झालं कम्प्लीट आपलं प्रेशर इंजरीचं. आणि त्याच्यानंतर थोडं एक स्नॅक्स टाईप पुरी भाजी दिली होती. मस्त भाजी होती. जस्ट बसले खाली. आता हर्षल होतोय लेफ्टनी. बसले वाट बघत. आता जाऊ थोडं रूमवर. परत आपलं लिव्हिंग ड्युटीला पण यायचं 1:30 वाजता. मित्रांनो हलका हलका पाऊस यायला चालू झालोय. या झाडामुळे नाही मेट्रो स्टेशनमुळे पाऊस वगैरे लागत नाहीये. पळत जावं लागेल. हे बघा इकडे दिसतोय तुम्हाला पाऊस. हलका हलका एकदम स्नोफॉल टाईप पाऊस येतोय. स्नोफॉल. ऊन पण आहे पाऊस पण येतोय. तर मित्रांनो आपण जे सकाळी 9 ते आपलं 12 जे वर्कशॉप होतं प्रेशर इंजरीचं त्याच्यात त्यांनी सांगितलं की प्रेशर इंजरी ऍक्च्युली काय आहे, ते कशामुळे हॅपन होते, म्हणजे कशामुळे होते आणि ते कसं प्रिव्हेंट करायचं आणि झालं तरी काय करायचं हे सगळं आमचं डिस्कशन झालं. त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन पण करून दाखवलं. आपण त्याच्यासोबत एक गेम पण खेळलो डमी सोबत की थांबा वेट सांगतो काय आहे पण. तर ते आमचा गेम वगैरे झाला. त्यात आम्ही आमचा ग्रुप आहे ना गेम जिंकला. तर त्यांनी सगळ्यांना आहे ना
ऍक्च्युली हे सगळ्यांना दिलंय पण मजा आली एक गेम खेळून. आणि आता 12 वाजता आमचं वर्कशॉप संपलं. त्यानंतर त्यांनी स्नॅक्स पण दिला. एक मस्त भाजी होती, बटाट्याची भाजी होती, पुऱ्या होत्या. तर आणि लास्टला आम्हाला गिफ्ट दिलंय. ऍक्च्युली काय आहे बघायचंय मला ओपन करून आता. तुम्हाला पण दाखवतो. अच्छा पकड रे. त्या कंपनीने ना ते वर्कशॉप हे केलं आपलं आयोजित केलं. त्याचं नाव काय आहे, मॉलनिकी. थोडं डिफिकल्ट नाव आहे, ठीक आहे. ही आपल्याला डायरी टाईप दिले एक. आतमध्ये काय आहे, ओ भाई स्केल आहे, पेन स्कोरच्या वगैरे नर्सिंग रिलेटेड आहे. जे नर्सिंग रिलेटेड असतील त्यांना कळेल. त्याच्यानंतर एक डायरी, डायरी काय एक क्विक गाईड फॉर वुंड असेसमेंट. त्यांची सगळी ना ती हे आपलं कसे ते आपलं जे ड्रेसिंग आहे ते अप्लाय करायचे. जर पेशंटला प्रेशर इंजुरी झाली तर त्याच्या 10 स्टेप्स आहे. त्यानंतर भाई ही डायरी आहे आणि पेन पण आहे. हो भाई पेन बघू शकता, तुम्हाला दाखवतो. अरे कांडी दिली नाही का त्यांनी. ओ फिरवून चालू करायचं आहे. चला नर्सिंगवाल्यांना ना पेन भेटला ना भाई एवढे आनंदी होता तुम्हाला काय सांगू. तुम्हाला जे नर्सिंग वाले त्यांना कळेल. चला आता काय थोडा रेस्ट करू. तर मित्रांनो रेडी झाले आता ड्युटीला जायला. चला थोडं जेवण करू आणि निघूया. तर मित्रांनो जस्ट आता जेवण आलोय रूमवर. ड्युटी झाली आपली, सॉरी इव्हिनिंग ड्युटी होती. आणि आज काय नाही झालं. आज फक्त आपला वर्कशॉप होतं आणि मजा आली वर्कशॉपला नाही का. असे मंथ मधून तरी 1-2 व्हायला पाहिजे, कारण नवीन काहीतरी आपल्याला शिकायला भेटतं. त्याच्यानंतर पेन वगैरे पण भेटतो, डायरी भेटते, असे काहीतरी गरजेच्या वस्तू तिथे भेटतात. त्याच्यानंतर एक जॉबच्या कल्चर मधून थोडंफार रिलॅक्स साठी काहीतरी वेगळा गेम वगैरे घेतला जातो. तर आजचा दिवस चांगला गेला. तर चला मग आता ब्लॉग मला एडिट करायचा आहे. उद्या काय आहे, उद्या इव्हिनिंग आहे. तर चला आजचा ब्लॉगला इथंच एंड करू. जर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.